मानसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. वामनदादा कर्डकांच्या ह्या ओळी खरं तर माणसातल्या आयुष्यातली सार सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, कविता म्हणजे माणसातल्या समोरच्या व्यक्तीला जी पोहोचवण्याची एक छोटीशी भावना होय. नमस्कार, मी अनिकेत सोनवणे आपले बदलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर कविता ही प्राचीन काळापासून जेव्हा लिपीचा शोधही नव्हता लागला तेव्हापासून कविता आपल्याला पाहायला मिळते. अगदी बुद्धांच्या काळामध्ये आपण जर पाहायला गेलो तेव्हाही कवितेचा आपल्याला एक गूढ अर्थ असा पाहायला मिळतो. तरी याच परंपरेला पुढे चालवण्याचा प्रयत्न ह्या छायाताई कोरेगावकर यांनी केलाय. आज आपल्या सोबत स्वतः छायाताई कोरेगावकर आहेत. ताई, खूप खूप नमस्कार आपलं आणि खूप खूप स्वागत आपले बदलापूरमध्ये. तर काय सांगाल, एकंदरीत आपल्या माहितीपट लोकांपर्यंत पोहोचवा प्लीज. मी छाया कोरेगावकर बदलापूरमध्ये राहते. एक 7-8 वर्ष मी बदलापूरमध्ये राहते. आणि माझं बालपण अत्यंत मध्यमवर्गीय गेलेलं आहे. जशा मध्यमवर्गीय मुली वाढतात तशी वाढलेली आहे. मी बँक ऑफ बरोडामध्ये नोकरी करत होते आणि आता मी रिटायर्ड आहे. 2-3 वर्ष झालं. पण लेखनाशी माझी नाळ फार लहानपणापासून जोडलेली आहे. तर एकंदरीत काय सांगाल की कवितेची आवड कधी झाली आणि कधी असं वाटलं की आपल्यातला कवी हा पुढे आला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असं कधी वाटलं मॅम? कविता मी खूप लहानपणापासून खरं म्हटलं तर लिहायला. माझी पहिली कविता ही वयाच्या 13व्या वर्षी मी लिहिली होती. अर्थात ती बालकविता होती. शाळेतल्या मॅगझिन मध्ये लिहिली होती. आणि आपली कविता कुठेतरी फलकावर लागते याच्यातनं मला एक विश्वास मिळाला की मी काहीतरी लिहू शकते. आणि लिहिण्याची आवड म्हणजे मला वाचनाची आवड होती. वाचनाची आवड माझ्या आईमुळे लागली. आई माझी 6वी शिकलेली होती. पण तिचं वाचन अफाट होतं आणि तिला लायब्ररीतनं पुस्तकं आणून द्यायचं काम माझं असायचं. त्यामुळे तिच्या बरोबरीने वाचन माझंही झालं. आणि त्या वाचनाबरोबर मग त्यातले चांगले उतारे लिहून काढणं, चांगली वाक्य आहेत ती लिहून काढणं, याच्यातनं एक ना अशी म्हणजे भाषेचं सौंदर्य मला वेडावत गेलं. आणि त्यातून मग मला मी वयाच्या 15व्या वर्षापासून आजपर्यंत डायरी लिहिते. तर डायरी लिहिण्याचा छंद होता आणि त्याच्यातनं कधीतरी अशी कविता उगवत गेली. जसं की आपण सांगितलं की 13व्या वर्षामध्ये तुम्ही बाल कविता लिहिली होती. मॅम, आपल्या प्रेक्षकांना जर ऐकायला आवडेल ती कविता. आता मला खरं म्हटलं तर ती आठवत नाहीये. पण एका गाडीवर होती की झुक 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 आगीन गाडी, इंजिन विला चालते रेलगाडी, असं काहीतरी होतं. दुथडीवरून नेते प्रवासी. अशा प्रकारची ती एक म्हणजे स्वाभाविक वयाला अनुसरून अशी ती कविता होती. आणि त्याच्यानंतर मी ज्या कविता लिहिल्या त्या स्वाभाविकपणे मॅक्झिमम म्हणजे मेजॉरिटी कवी आहेत ते प्रेम कवितेपासून सुरू होतात. तशी माझी कविता सुद्धा प्रेम कवितेपासून सुरू झाली. आणि मी सुरुवातीच्या काळामध्ये प्रेम कविता लिहिल्या. तिच्या व्यक्तिगत पातळीवरच्या होत्या, स्वतःच्या स्वप्नांबद्दलच्या होत्या, स्वतःचा एक छोटासा अवकाश होता, तेवढ्या अवकाशाबद्दलच्याच होत्या. आणि त्या आत्मनिष्ठ होत्या. स्वतःच्या जगण्याशी निगडीत असणाऱ्या अशा त्या कविता होत्या. आणि त्या कवितांचा मग एक 99 साली आकांत प्रिय माझा या नावाने कविता संग्रह प्रसिद्ध झाला. संवेदना प्रकाशांनी तो प्रसिद्ध केला. जसं की सांगितलं, सुरुवातीच्या काळात आपण प्रेम कविता हा विषय आपण हाताळला. तर 2-4 ओळी आपल्या प्रेक्षकांसाठी आपण सादर करू शकता का मॅम? प्रेम कवितेमधल्या का? जी. छप्पर हरवलेल्या माझ्या घराची कहाणी ऐकताना मी पाहिली तुझ्या झाडाची मुळं गदगदताना. मी पाहिली तुझ्या झाडाची मुळं गदगदताना आणि निमूटपणे परतवून लावले तुझ्या फांदीवर विसावलेले माझे पक्षी. निमूटपणे परतवून लावले तुझ्या फांदीवर विसावलेले माझे पक्षी. तरीही तू ऋतूंशी वैर पत्करू नकोस. तरीही तू ऋतूंशी वैर पत्करू नकोस. पंख फुटण्यापूर्वीच पाखरांनी लेवून यावा आपल्या पिसांवर स्थलांतराचा विधिलेख. हा तुझ्या झाडाच्या हिरवेपणाचा दोष असूच शकत नाही. हा तुझ्या झाडाच्या हिरवेपणाचा दोष असूच शकत नाही.
वाव, क्या बात आहे मॅम. अतिशय मनाला भेदणारी अशी ही कविता आहे. आतापर्यंत जो आपण कविता संग्रह प्रदर्शित केलाय त्याबाबत काय सांगाल? अशा कुठल्या कुठल्या कविता होत्या ज्या आपण पुस्तकांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्या? तर मी तुला तेच सांगते की मी पहिला जो माझा कविता संग्रह आहे तो आत्मनिष्ठ कवितेचा होता. पण जसं जसं वय वाढत गेलं आणि नोकरीच्या निमित्ताने मला महाराष्ट्रभर फिरावं लागलं बँकेत असल्यामुळे. तर मला ग्रामीण जीवनामध्ये काही अनुभव आले, शहरातले काही अनुभव आले आणि तिथलं समाज जीवन हे सगळं जे आहे ते मी डोळसपणे पाहिलं. आणि माझा त्याच्याशी संपर्क आल्यानंतर सामाजिक काही प्रश्न आहेत ते मला भेडसावायला लागले, मला भिडायला लागले आणि मग माझा कल माझ्या कवितेने कूच बदलली. आत्मनिष्ठ कवितेकडनं एक समाजनिष्ठ कवितेकडे, समाजाच्या प्रश्नांकडे जाणारी कविता मी लिहायला लागले. दुसरी गोष्ट अशी झाली की मी ब्राह्मण वस्तीमध्ये वाढल्यामुळे संपूर्ण सदाशिव पेठी सगळे संस्कार माझ्यावर होते. परंतु वयाच्या 40शीला मला विद्रोही साहित्य, आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकर ह्या गोष्टी उशिरा माझ्या आयुष्यामध्ये आल्या आणि त्यानंतर मग पूर्णपणे माझ्या विचारांची दिशा बदलून गेली. मी कोण आहे याचा मी शोध घ्यायला लागले आणि माझ्यातली बाई म्हणजे कोण आहे, मी माणूस कोण आहे हे सगळं बघताना माझ्या कवितेनी एकदम काय म्हणशील की वेगळीच दिशा तिला मिळाली आणि मग त्याच्यामध्ये सामाजिक आशयाच्या कविता अधिकतर आल्या. खरं तर आपण पाहू शकतो की 250 वर्षापूर्वी जो इतिहास होता, म्हणजे बहुजनांना तिकडे एकीकडे शिक्षण हे शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं जात होतं. तर स्त्री आणि कविता याबाबत काय सांगाल की मॅम आता जो काळ आहे याच्यामध्ये स्त्री प्रगती करते आणि कवितांच्या माध्यमातून तुम्ही स्त्रियांना काय सांगाल की साहित्य आणि कविता याबाबत स्त्रियांचं असलेलं योगदान काय सांगाल मॅम त्याच्याबद्दल? कवितेशी खरं म्हटलं तर बाईचं खूप जुनं नातं आहे. म्हणजे कसं आहे, बाई दळताना गाते, बाई काम करताना गाते, बाई सणासुदीच्या दिवसांमध्ये आनंद व्यक्त करताना, फुगड्या घालताना, उखाणे घेताना ती नाचते, बाळाला जोजवताना ती गाणं म्हणते. तर गाणं आणि कविता, पर्यायाने गाणं म्हणजेच कविता, कवितेचा बाईशी अतूट संबंध आहे. ती कवितेपासून वेगळी नाहीच आहे. ती लिहित नसली तरी तिच्यामध्ये कविता आहे. आणि कविता म्हणजे फक्त शब्दांची कविता इतका मर्यादित अर्थ मी घेत नाही. माझ्यापुरती अशी कवितेची व्याख्या आहे की कविता म्हणजे संवेदनेला असलेला संवेदनशीलतेचा पर्यायी शब्द आहे कविता म्हणजे. आणि म्हणून त्या अर्थाने जो प्रत्येक माणूस संवेदनशील आहे तो प्रत्येक माणूस कवी आहे. त्या अर्थाने बाई कविता आहे. कारण बाईकडे वात्सल्य, मातृत्व, सहृदयता याचा एक जास्त परिपोष तिच्यामध्ये आहे. त्यामुळे कवितेमधनं बाईपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. आणि बायकांच्या कविता म्हणजे तिच्या जीवनाचा परीघ ज्याच्यामध्ये येईल आणि तिच्या जीवनाशी निगडीत असणारे जे विषय आहेत अशा विषयांवर मी कविता लिहिल्या. आणि त्या कविता मी एक कवितेच्या अंगणात नावाचा एक महिलांसाठी 1 तासाचा मी कार्यक्रम करते की त्याच्यामधलं प्रबोधनही होतं, नुसतं प्रबोधन होत नाही, तिचं रंजनही होतं आणि तिला ना असं आत्मभान येतं की अरे मला हेच म्हणायचं होतं, की छायाताई म्हणतात हेच मला कुठेतरी म्हणायचं होतं पण त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं. असा जो एक दुवा जोडला जातो तो मी जोडते आणि त्याच्यातून जमेल तितकं प्रबोधनही करायचा प्रयत्न करते. जसं की तुम्ही सांगितलं तुम्ही तुमच्या कवितेच्या द्वारे प्रबोधन देखील करतात. जर छायाताई आज कवयित्री नसत्या तर त्या आपल्याला कुठल्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या? मी कवयित्री नसेल तर मी शिक्षणाच्या क्षेत्रात असते. मी मास्टरीन झाली असते. आणि म्हणजे प्रबोधनाचं कार्य आपण त्या क्षेत्रातून देखील केलंच असतं. आणि समाज कार्याची मला पहिल्यापासूनच आवड होती. म्हणजे लहानपणापासूनच मी अगदी 10-12 वर्षाची होते तेव्हापासून पोरांना जमा करायचं, त्यांचं मंडळ स्थापन करायचं, भातुकलीचा खेळ खेळायचा, नाटक बसवायचं, डान्स बसवायचे. म्हणजे माणसं जमवणं हा माझा छंदच आहे. त्यामुळे माणसांशी सातत्याने मी संपर्कात राहिलेली आहे. आणि एक चांगल्या गुणवंत माणसांची साखळी जोडावी हा एक माझा छंद आहे. त्यामुळे संपर्कामध्ये आलेली जी गुणी माणसं आहेत त्यांचा मी एकमेकांना संपर्क करून देऊन अशी एक साखळी जोडते.
हा तू तू हे करतोस ना, अरे तो माणूस तो लेखनामधला हा आहे, की तू पत्रकार आहेस ना, मग तो फोटोग्राफर आहे, तो चांगले फोटो काढतो. तर अशी एक साखळी जोडून देऊन एक काय म्हणायची की एक अनुबंध मी मानवी बांधण्याचा प्रयत्न करते. तुम्ही तुमच्या कवितेच्या द्वारे माणसं जोडण्याचं हे कार्य करताय की माणसापर्यंत त्याच्या भावना पोहोचल्या पाहिजे. तर पुढे आता आपण थोडं साहित्याकडे वळूयात ना. तर साहित्यातून नेमकं काय साध्य होतंय आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला जर पाहायला गेलो तर, कारण महाराष्ट्र आणि साहित्य या परंपरेपासून चालत आलेला हा वारसा आहे आणि तो वारसा आपण कशा प्रकारे पुढे न्यायला. तर साहित्यातून काय घडू शकतं. तर आपल्याकडे 1960च्या दशकानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 1927च्या महाडच्या महिलांच्या परिषदेमध्ये सांगितलं होतं की तुमच्या मुलांना शिकवा, पोटाला चिमटा घ्या, पण मुलांना शिकवा, तेव्हाच तुमची परिस्थिती बदलेल आणि तुम्ही मोठी स्वप्न बघा. आणि तो त्यांचा जो काय म्हणतील की त्यांचा आदेश म्हणूया, त्यांचा आदेश त्या 1927-30 सालातल्या बायकांनी पाळला. त्यांनी आपली मुलं शिकवली आणि ती मुलं 60च्या पुढे येऊन साहित्याच्या पटलावर आली. छायाताई, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा असेल की कवितेशिवाय आपण इतर कुठले साहित्य हाताळले आहेत का. हो, कवितेशी कविता तर मला आवडते, मी कविता अनेक वर्ष लिहिते. पण मधल्या काळामध्ये एक असा कथा स्पर्धा आल्या होत्या आणि त्याच्यासाठी मी एक कथा लिहिली. टँकर नावाची कथा होती. ती पाणी प्रश्नावर होती, दुष्काळाच्या पाणी प्रश्नावर होती. ती अंतर्नादनी त्याचा स्पर्धा घेतली होती आणि ती कथा लिहिली मी आणि अनपेक्षितपणे मला त्याचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यावर पंकज जोशींनी मग शॉर्ट फिल्म बनवली. आणि मग मला थोडस असं वाटायला लागलं की नाही, कवितेच्या पलीकडेही आपल्याला गद्य लिहिता येतं. त्यामुळे मी आणखीन एक कथा लिहिली मिळून साऱ्या जणीच्या स्पर्धेमध्ये. तर त्या कथेलाही मला प्रथम पुरस्कार मिळाला. मग थोडासा माझा आत्मविश्वास वाढला की मी गद्य लिहू शकते. आणि मग मी असं करत करत मी एक 8-9 कथा माझ्या आतापर्यंत लिहून झालेल्या आहेत. कथेच्या व्यतिरिक्त मला मी पुस्तक परीक्षणाचं एक सदर चालवलं होतं. पुस्तकांची परीक्षणं केली मी आणि असे स्फुटलेख बरेच लिहिले. म्हणजे की पुस्तकांवर तर लिहिलेच, पण मला काही पुस्तकं वाचून मला जे काही वाटलं त्या प्रतिक्रिया म्हणून मी लिहिल्या. की माईसाहेब आंबेडकरांचं जे आहे त्याच्यावर मी एक त्यांच्या पुस्तकावर मी एक लेख लिहिला की सार्थ सहजीवन. त्यांनी असं लिहिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं, पण ह्या बाईचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहजीवनाचे जे काही वेगळे पैलू मला जाणवले, त्या पैलूंवर मी प्रकाश टाकण्यासाठी एक सार्थ सहजीवन नावाचा एक लेख लिहिला. त्याच्यानंतर गीता दत्त नावाचा पाऊस. तर असे स्फुटलेखन पण मी वेळोवेळी केले. दुसरी गोष्ट, मी या महिलांच्या प्रश्नावर मी अनेक वर्ष काम करते. सामाजिक चळवळीमध्ये मी आंबेडकरी चळवळीशी जोडलेली आहे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी मी जोडलेली आहे. पण बायकांच्या प्रश्नाबद्दल मला जास्त आस्था आहे. तर गावाकडे असताना त्यांचे बचत गट बांधणं, त्यांना एकत्र करणं, त्यांची बँकेमध्ये खाती उघडून देणं, त्यांच्यामध्ये प्रबोधन करणं, त्यांच्यातली अस्मिता जागा करणं, याच्यासाठी मी लेक्चर्स पण दिलेली आहेत. आणि त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलं या कोविडच्या काळामध्ये की या घरकामगार महिला आहेत त्यांच्या संपर्कामध्ये मी आले. मला त्यांच्याबद्दल कारण माझ्या घरी काम करणारी बाई पण येईन अशी झाली. मला तिच्या प्रश्नावरून असं वाटलं की हिचं काम बंद झालंय, तसं अनेक महिलांचं काम बंद झालंय. या महिला काय करत असतील, यांची घरं कशी चालत असतील. पण मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्या महिलांशी भेटले. छोट्या छोट्या गावात, हे पोशिरे गाव आहे, बेलवली आहे, आणखी मांजरली आहे, आणखीन काही गावं आहेत. त्या गावांमध्ये मी गेले, तिथे ज्या महिला होत्या त्यांच्याशी भेटले, बोलले, त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांची मनोगत की तुम्ही या घरकामाकडे कशा वळलात, तुमचा हा प्रवास काय आहे. कारण सहजासहजी बाई घरकामाकडे वळत नाही.
घरकामाला का वळते ती, तिच्याकडचे नोकरीचे सगळे पर्याय संपले की ती त्याच्याकडे जाते. आणि याच्यामध्ये काय असतं, 2-3 गोष्टी असतात. त्याला शिक्षण फारसं लागत नाही, इंटरव्ह्यू द्यायला लागत नाही. नाही म्हटलं तरी तुम्ही कुटुंबामध्ये जाऊन काम करता, त्यामुळे बाई म्हणून तुम्हाला एक सिक्युरिटी मिळते. तेव्हा अशा कारणामुळे ह्या बायका याच्याकडे वळलेल्या आहेत. तर माझ्या असं लक्षामध्ये आलं त्या बायकांशी बोलताना, की एकेका बाईचा संघर्ष हा एकेका कादंबरीचा विषय आहे. इतका संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये आहे. पण एक गोष्ट आहे, की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या सामान्य बायका आहेत, यांनी त्यांची चूल विझू दिलेली नाही. चूल चालू ठेवली आणि बाप्यांनी दारूच्या नादाला लागून स्वतःचं वाटोळं करून घेतलं. दारुडे नवरे त्यांना भेटले, जुगारी भेटले, काहींनी तर याच्या काळात आत्महत्या केल्या, पण बायका टिकून राहिल्या. तर मग यांच्या मुलाखती घेऊन त्यांची मनोगत मी प्रसिद्ध हे केली, लिहून काढली. आणि न विझलेल्या चुली या नावाखाली मी ते पुस्तक काढण्याचा पण माझा प्रयत्न चालू आहे. कथासंग्रह काढण्याचा माझा एक प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट की एक कादंबरी माझी लिहून पूर्ण झालेली आहे. ती कादंबरी पण प्रकाशनाच्या मार्गावर आहे. तर असं मी कवितेकडनं गद्य लेखनाकडे पण वळलेली आहे. पण मला ओळखतात ते कविता लिहिणारी बाई म्हणूनच. मॅम, जसं की आपण सांगितलं की कवितेशिवाय आपण गद्य लेखन असेल किंवा कथा लेखन असेल तर साहित्य क्षेत्रामध्ये देखील आपला अगदी गडद असा अभ्यास आहे. तर यामध्ये आपल्याला कोणकोणते आतापर्यंत पुरस्कार भेटले? कवितेसाठी मला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. आणखी कवितेसाठी मला औरंगाबादच्या अस्मिता दर्शचा पुरस्कार मिळालेला आहे. कथेसाठी अंतर्नादकडनं मला प्रथम पुरस्कार मिळाला. मिळून सऱ्याजणीकडनं मिळाला प्रथम पुरस्कार. आणि आणखीन असे छोटे मोठे कुठे कुठे मिळालेले आहेत, पण ते काय फार उल्लेखनीय आहेत असं नाही. हे 2-4 महत्वाचे पुरस्कार आहेत, तेवढे मी सांगितले. जसं की आपण पाहू शकतो की महाराष्ट्राला एक साहित्याचा एक मोठा असा वारसा लाभलेला आहे. तर आपण साहित्य क्षेत्रातून नेमकं काय साध्य करणार आहात? साहित्य क्षेत्रातनं आपण काय साध्य करतो? साहित्य विचारांनी माणूस बदलतो, प्रगल्भ होतो आणि त्याच्या विचारांच्या कक्षाही वाढतात, अनुभवाच्या कक्षा वाढतात. इतरांचे अनुभव, इतरांचं जगणं आहे त्याच्यापाशी तो पोचतो आणि वैचारिक मंथनातून तो स्वतःला पण घडवू शकतो. कारण आता एक डॉक्टर बाबा, आता तू म्हणालास की कवितेतनं काय साध्य करू शकता तुम्ही, तर कवितेतनं थेट माणसाच्या भावनांपर्यंत पोहोचता येतं. कविता हा एक सरळ सरळ केलेला संवाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझी 10 भाषणं आणि शाहिराचं 1 कवन याची तुलना होऊ शकत नाही. इतकी ताकद त्या कवितेमध्ये किंवा त्या शाहिरी कवनामध्ये आहे. तर कवितेमध्ये ही ताकद आहे. आणि आजवरचा असा इतिहास आहे की पुस्तकांनी समाज बदललेला आहे, समाजामध्ये परिवर्तन घडलेलं आहे, चळवळींनी तर घडवलेलंच आहे. आता नामदेव ढसाळांसारखी अतिशय टोकदार आणि विद्रोही कविता लिहिणारा माणूस आहे, किंवा अण्णाभाऊ साठेंसारखा गावकुसा बाहेरचं एक जगणं आपल्या ताकदीने इतक्या प्रभावीपणे लेखणीतून मांडणारा हा माणूस आहे की आपलं साहित्य तो रशियापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे या माणसाचा प्रवास असा आहे की वाटेगाव टू मॉस्को व्हाया मुंबई असा अनवट प्रवास करणारा हा प्रवासी आहे. आणि त्यांच्या लेखनाचे अनेक भाषांमध्ये, विदेशी भाषांमध्ये सुद्धा भाषांतर झालेली आहे. तर हे त्याच्यातून प्रभाव पडतो, त्याचा मनुष्य बदलतो, समृद्ध होतो वाचनाने, दिशा मिळते त्याच्या जगण्याला. असे बऱ्यापैकी त्याच्यामधनं फायदे किंवा त्याचे पडसाद उमटू शकतात समाज जीवनावर. जसं की आपण सांगितलं की साहित्य क्षेत्र हे एक विचारवंतासाठी किंवा एखाद्या सामाजिक प्रबोधन देखील यातून होते. जसं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन अध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे. तर त्याबाबत काय सांगाल मॅम? एक अध्यक्ष म्हणून लोकांपर्यंत काय संदेश द्याल साहित्याविषयी? साहित्य संमेलन घडवण्यामागचा जो हेतू आहे तो म्हणजे किमान आता जे हे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन घडवलं जात आहे किंवा घेतलं जात आहे,
तर हा केवळ त्यांच्या नावाचा जागर करण्याचा उद्देश नाहीये. अण्णाभाऊ साठ्यांनी जे काही वास्तव आणि जे काही समाजाचा विद्रोह आणि समाजामधली विषमता आणि अन्यायग्रस्तता या सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्या लेखनामधनं मांडल्या होत्या आणि ते प्रबोधन करत होते. आणि आज सुद्धा खूप परिस्थिती बदलली असं वाटत नाहीये. तर आता उलट परिस्थिती तीव्र झालेली आहे आणि या विद्रोहाची, आंदोलनाची आणि चळवळीची आज जास्त आवश्यकता आहे. तर ह्या महामानव जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, आपले वामनदादा कर्डक असतील, या सगळ्या महामानवांच्या विचारांची आज तीव्रतेने गरज आहे. तर ह्या विचारांमधनं एक विचार मंथन व्हावं, चळवळीला दिशा मिळावी, ही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ही जी सर्वसामान्य माणसांची कोंडी झालेली आहे त्याच्यातून आपण काही वाट काढू शकतो का, याला गती देण्यासाठीचा हे संमेलन आहे ते कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं संमेलन आहे. कारण अण्णाभाऊ साठे हे कामगारांचे नेते होते, कष्टकऱ्यांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांची लेखणी त्याच्यासाठी झिजलेली आहे. तर त्यांचे विचार जागवावेत आणि त्यांचे विचार पुन्हा नव्याने प्रस्थापित करून त्याच्यातून परत एक नवी चळवळ उभी व्हावी आणि नवा माणूस घडावा आणि जगण्याची एक वाट शोधावी, यासाठी हे संमेलन आहे. जसं की आपण सांगितलं, अण्णाभाऊ साठे असतील किंवा बाबासाहेब असतील, यांच्या विचारांचा वारसा तुम्ही पुढे चालवण्याचा एक प्रामाणिक असा प्रयत्न करतायत. तर जी तरुण पिढी आहे मॅम, जी आपल्याला बघून आज प्रेरित होते किंवा त्यांनाही वाटतं की मी छायाताईंसारख्या कविता लिहाव्यात किंवा त्यांच्यासारखं मोठं नाव करावं, तर येणाऱ्या पिढीसाठी आपण काय संदेश द्याल की त्यांनी कशा प्रकारे कवितेवरती हात घातला पाहिजे आणि कुठले मुद्दे जे मुद्देसूदपणे मांडले पाहिजे, मग ते सामाजिक असू दे किंवा भावनिक असू दे? कविता ज्याला कवितेतून व्यक्त व्हावं असं वाटतं किंवा कविता लिहावीशी वाटते, त्यांनी ती कविता लिहावी आणि त्याच्यातून व्यक्त व्हावं. कवितेमध्ये सुद्धा खूप काही ताकद आहे, विद्रोहाची ताकद आहे, विचार देण्याची ताकद आहे, समाज जागृती करण्याची ताकद आहे. तर ज्यांनी कविता लिहिताना, कविता हा तुमच्या संपूर्ण जगण्याचा विषय नाही होऊ शकत, कारण कविता तुम्हाला भाकरी देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. पण कवीला आजही समाजामध्ये तितकी प्रतिष्ठा मिळत नाही आणि त्याच्या कवितेचं मूल्यमापन ह्या काय म्हणू आपण पैशाच्या याच्यामध्ये होत नाही. तर ते करिअर म्हणून मुलांनी निवडू नये, पण कविता जरूर लिहावी आणि कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त व्हावं. एकंदरीतच आपल्या मनातला जो आतमधला कवी आहे तो जिवंत ठेवावा, असा आपला संदेश आहे. तर शेवट आपण आपल्या कवितेच्या 2 ओळीतून करूया प्लीज. आता मी एक कविता सादर करते इथे. सामाजिक आशयाची कविता आहे ती की उद्याची हमी उशाला घेऊन निश्चिंत झोपावं. उद्याची हमी उशाला घेऊन निश्चिंत झोपावं, इतका श्रीमंत राहिला नाही या महानगरातला माणूस. इतका श्रीमंत राहिला नाही या महानगरातला माणूस. उगवणाऱ्या दिवसाचा चेहरा कोणत्याही प्रहरी विद्रूप होऊ शकतो. उगवणाऱ्या दिवसाचा चेहरा कोणत्याही प्रहरी विद्रूप होऊ शकतो बॉम्बस्फोटच्या एका तुकड्याने, किंवा विस्कटू शकतो सुबक घरकुलांची मांडामांड. विस्कटू शकतो सुबक घरकुलांची मांडामांड, कालवू शकतो भरल्या ताटात माती. माणसांसारखीच झाडही छिनबिन, माणसांसारखी झाडही छिनबिन धावत सुटलीत सैरावैरा आसऱ्यासाठी. माणसांसारखी झाड सुद्धा छिनबिन धावत सुटलीत सैरावैरा आसऱ्यासाठी. पाखरांनी तर दाणे टिपायचं सोडून शस्त्र धरली चोचीत आपापली घरटी वाचवण्यासाठी. पाखरांनी तर दाणे टिपायचं सोडून शस्त्र धरले चोचीत आपापली घरटी वाचवण्यासाठी. आईच्या गर्भाचा निवारा पुरेसा वाटत नाही अर्भकांना. आईच्या गर्भाचा निवारा पुरेसा वाटत नाही अर्भकांना.
त्यांनी आता चिलखताची मागणी सुरू केली. त्यांनी आता चिलखताची मागणी सुरू केली. तर ह्या होत्या छायाताई कोरेगावकर, ज्यांनी आपल्या विद्रोही कवितेच्या रूपातून एक ज्वलंत असं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर ताई, आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण असंच समाजकार्य करत राहा आणि कवितेच्या माध्यमातून असंच प्रबोधन करत राहा. धन्यवाद.